जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्ही आता कोणतंही हायर एज्युकेशन जर घेत असाल, म्हणजे 12वी नंतर इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग असेल किंवा इतर कोणतंही एज्युकेशन घेत असाल ना, तर एनईपी 2020 नुसार तुम्हाला आता डिजी लॉकर थ्रू अपार आयडी असणं खूप आवश्यक आहे। मग सर अपार आयडी म्हणजे काय हो? तर या अपार आयडीला पहिलं नाव होतं एबीसी आयडी। एबीसी म्हणजे काय? अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट। म्हणजेच काय की तुमचा एक कसं बँकेत कसं आपलं अकाउंट असतं की ज्यामध्ये आपण पैसे टाकतो ते जमा होतात, तसंच आता तुमची एबीसी आयडी किंवा त्यालाच नवीन नाव दिलं गेलेलं आहे अपार आयडी, ज्याच्यामध्ये तुम्ही काय काय एज्युकेशन करता आहे त्याची सर्वच्या सर्व त्या ठिकाणी क्रेडिट जमा होत जातात। म्हणजे आता भविष्यात तुम्ही समजा कुठे इंटरव्ह्यूला बघायला गेले तर फक्त तुमचा डिजी लॉकरचा तुमचा अपार आयडी टाकली, तुमचा एबीसी आयडी टाकली की लगेच तुमचं सर्व पूर्ण तुमचा लेखाजोखा त्या समोर येऊन जाईल। म्हणजे तुम्ही 10वी कुठून केली, किती टक्के होते, 12वी कडून केली, डिप्लोमा कडून केला, इंजिनिअरिंग कडून, सर्व लेखाजोखा त्यांच्यासमोर ओपन होऊन जाईल। तर यासाठी अपार आयडी ही खूप महत्त्वाची आहे आणि याच्या थ्रू तुम्ही पुढे ऍडमिशन करू शकता। आणि याच्याशिवाय तुम्ही आता पुढे ऍडमिशन करू शकत नाही, तर सर्वात आधी या डिजी लॉकर मध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करावं लागेल, ठीक आहे ना। त्यानंतर तुमचा अपार आयडी तुम्हाला तयार करावा लागेल। तर या डिजी लॉकर मध्ये अपार आयडी कसा तयार करतात, चला छोटासा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतो, लाईव्ह स्टेप बाय स्टेप सांगतो। यासाठी मोबाईलला थोडंसं म्हणजे आडवा करून घ्या बस, ठीक आहे ना। चला, तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही एज्युकेशनला जर तुम्ही ऍडमिशन वगैरे घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी अपार आयडी लागेल। आता अपार आयडी म्हणजेच एबीसी आयडी। तर मग आता ही कशी काढायची, तर सर्वात आधी तुम्हाला त्यासाठी डिजी लॉकर हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावं लागेल। तर या ठिकाणी मी डिजी लॉकर हे डाउनलोड केलेलं आहे, याला मी ओपन करतोय। तर ओपन केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी तुमची लँग्वेज चूज करावं लागेल। तर या ठिकाणी मी इंग्लिशवर क्लिक केलेलं आहे आणि कंटिन्यू इन इंग्लिशवर मी क्लिक करतो। त्यानंतर या सर्वांना मी स्किप करत आहे। आता बघा, या ठिकाणी गेट स्टार्टेड या बटनावर आता मला क्लिक करायचं आहे। ह्याच्यावर मी क्लिक करतो। त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी मी करून घेतलं। त्यानंतर बघा, आता माझं ऑलरेडी यावर अकाउंट तयार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचं यावर अकाउंटच तयार नाहीये त्यांनी काय करायचं, क्रिएट न्यू हे जे खाली ऑप्शन दिसतं यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, नाव गाव सर्व सर्व डिटेल्स वगैरे भरायचे आहे आणि अकाउंट तयार करून घ्यायचं आहे। त्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, आधार कार्ड वगैरेचा नंबर तुम्हाला सर्व काही या ठिकाणी लागणार आहे। चला, तर या ठिकाणी माझं अकाउंट बनलेलं आहे, ते व्हेरीफाय सुद्धा झालेलं आहे। तर या ठिकाणी मी त्याच्यावर क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जो पण काही तुम्ही सिक्युरिटी पिन वगैरे जनरेट केला असेल तो सिक्युरिटी पिन या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। या ठिकाणी सिक्युरिटी पिन सुद्धा मी टाकून घेतो। आता सिक्युरिटी पिन टाकून झाल्यानंतर याला मी व्हेरीफाय करतो। आता व्हेरीफाय केल्यानंतर बघा, माझा जो रजिस्टर मोबाईल नंबर होता त्यावर ओटीपी येईल। तर ओटीपी या ठिकाणी मी अलाउ करून दिलं, ठीक आहे। चला, तर अशा पद्धतीने मी सक्सेसफुली या ठिकाणी लॉग इन झालेलो आहे। तर बघा, या ठिकाणी मी भरपूर सारे डॉक्युमेंट्स वगैरे ऍड करून ठेवलेलं आहे। तर आता तुम्हाला काय करायचं आहे की कोणत्याही सेक्टरमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, इंजिनिअरिंग असो, फार्मसी असो किंवा समजा काहीही असो, डिप्लोमा वगैरे असो, तर या ठिकाणी तुमचा एबीसी आयडी तुम्हाला लागणार आहे। तर या ठिकाणी सर्वात खालती तुम्हाला सर्च ऑप्शन दिसत असेल, त्या सर्च ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सर्च फॉर डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला अपार हे नाव टाकायचं आहे, अपार आयडी। आता अपार म्हणजेच एबीसी आयडी। तर अपार टाकलं मी, APPAR या ठिकाणी। तर बघा, सर्वात पहिले हे जे ऑप्शन आहे अपार आयडी यावर मला क्लिक करायचं आहे। तर यावर क्लिक केल्यानंतर बघा, माझं नाव, माझं डेट ऑफ बर्थ, त्यानंतर माझं जेंडर हे सर्व ऑटोमॅटिकली या ठिकाणी फेच झालेलं आहे। आता बघा, आता आयडेंटिटी टाईप। आता आयडेंटिटी टाईप म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या समजा कॉलेजचं तुम्ही जे पण काही शिक्षण घेत असाल किंवा आता समजा तुम्ही 12वीत असाल किंवा डिप्लोमाला असाल, तर जे पण काही असेल तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, की तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा एनरोलमेंट नंबर किंवा जे पण काही असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर समजा आता बघा, आता मी एमटेक लावतो 2024ला, तर मी काय करतो, या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करतो। त्यानंतर आयडेंटिटी व्हॅल्यू, तर या ठिकाणी मला माझा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल। तर मी त्याला कॉपी करून घेतला, मी त्याला या ठिकाणी पेस्ट करून घेतो। त्यानंतर बघा, ॲडमिशन इयर, तर माझं ॲडमिशन इयर होतं 2024ला, मी एमटेकला ॲडमिशन घेतलं होतं। त्यानंतर सिलेक्ट आय एम अ स्टुडंट ॲट, तर आता स्टुडंट तुम्ही कोणत्या याचे आहे, तर मी एक काम करतो, माझ्या कॉलेजचं नाव टाकून घेतो या ठिकाणी। चला, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरायची आहे। तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, या ठिकाणी तुम्ही सीट नंबर वगैरे टाकू शकता, तुमचा सीट नंबर वगैरे टाकू शकता, एनरोलमेंट नंबर वगैरे टाकू शकता, ॲडमिशन इयर वगैरे टाकायचं, कॉलेजचं नाव टाकायचं आहे आणि गेट डॉक्युमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर ह्यानंतर थोडंसं प्रोसेस वगैरे होईल, ते डॉक्युमेंट फेच वगैरे होईल आणि फेच झाल्यानंतर ऑटोमॅटिकली हे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल। तर फेचिंग कंप्लीट झालेलं आहे।
आणि गो टू डॉक्युमेंट्स. तर बघा अशा पद्धतीने माझं हे जे डॉक्युमेंट्स आहे हे सक्सेसफुली या ठिकाणी आलेले. बघा या ठिकाणी माझं अपार आय डी हे ऑप्शन शो होत आहे. बघा एवढे सर्व डॉक्युमेंट्स मी या ठिकाणी ॲड करून ठेवलेले होते. पण बघा आता अपार आय डी हे ऑप्शन नव्याने ॲड झालेलं आहे. तर यावर मी क्लिक करतो. तर अशा पद्धतीने तुमचा हा अपार आय डी तुम्हाला तयार झालेला दिसेल. तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस होते आपली डिजिलॉकरची, जेणेकरून तुम्ही संपूर्ण हा अपार आय डी किंवा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ABC आय डी सुद्धा याला म्हणतात, तर हा तुमचा जनरेट झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ABC आय डी जनरेट करून घ्यायचा आहे. आता जसं मी हे डॉक्युमेंट्स ॲड केलेले आहे तशाच प्रकारे तुम्ही भरपूर सारे डॉक्युमेंट्स यावर ॲड करू शकता.